मित्रांनो, आज आलो आपण शिरूरच्या बाजारामध्ये आणि शेळ्या पाहू शकाल. पाळीव शेळ्यांमध्ये भरपूर शेळ्या आहेत. शिरूर तळेगाव डमडेरीचा बाजार आहे. दादा याची काही किंमत सांगते? किंमत काय सांगते? किती? 18,000. आणि किती दातावर आहे? 4 दातावर 18,000 किंमत सांगते. गावरांमध्ये आहे का? किती वेळा त्याची असत? दुसरे तिसरे त्याचे. आणि किंमत काय सांगते दादा? 15,000 रुपये. 15,000. बघा दोन बालिका दादा पिल्लांची काही किंमत सांगते? बघा ना, काय किंमत सांगते? 4,000. नर मादे कसे आहेत? मादे. आणि किती दिवसाचे आहे ते? 8 दिवसाचे. 8 दिवसाचे. पिल्लं सुद्धा येतात. ते बाजारात पाहू शकतो. दादा हे सगळे बोकड आहेत का? काय किंमत सांगताय? 6,000 पाहू शकाल. गावरांमध्ये आहेत. काय किंमत सांगताय? 1600 म्हणतोय. 800. ओके. पण निदान 1,500 तरी गेलं पाहिजे. मागितलं की नाही? 1400 पण त्याच्यावर नाही मागितलं. आणि कुठून आले होते तुम्ही? टाकळी भीमा गोलपाडी. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिलेली आहे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती तळेगाव डमडेरे या ठिकाणी भरणाऱ्या बकरी बाजाराला. मित्रांनो, या बकरी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड, कोंबड्या विक्रीसाठी येतात आणि त्यांची किंमत काय होते, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आज आलोय आपण महात्मा फुले उपबाजार आवार तळेगाव डमडेरे. पाहू शकाल शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका शिरूर जिल्हा पुणे या बाजारामध्ये आलोय. आणि इथं सुद्धा शेळ्या मेंढ्यांचं जे मार्केट आहे ते भरपूर मोठं मार्केट भरते बाजारामध्ये. आणि शेतकरी व्यापारी भरपूर माल येतोय. त्याचबरोबर कोंबड्यांचं सुद्धा मार्केट इथं चांगलं भरतंय. आणि तुम्ही अजून पाहू शकाल शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर बुधवारी 5 फेब्रुवारी 2025 पासून एक नवीन बाजार चालू करतात आहे. दर बुधवारी जनावरांचा बाजार, शेळी, मेंढी, करडे व कोंबड्या पाबळ मार्केट यार्ड येते. स्थळ आहे बघा, उपबाजार आवार पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि अधिक माहितीसाठी संपर्क नंबर आहेत. आणि जर आपल्याला लोकेशन हवं असेल तर हा स्कॅनर स्कॅन करून तुम्ही लोकेशन मिळवू शकता नवीन बाजाराचं. आणि या बाजाराचं जे लोकेशन आहे ते खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आणि हे नवीन बाजाराचं लोकेशन आहे, जो बाजार बुधवारपासून चालू होतो आहे 5 फेब्रुवारी 2025 पासून. वेळ सकाळचीच राहणार आहे. आणि त्या बाजाराबद्दल आणि या बाजाराबद्दल सुद्धा आपण ज्या अधिक माहिती आहे ते बाजार समितीचे अधिकारी आहे त्यांच्याकडनं बाकीची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्यासोबत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आहेत जे की आपल्याला शिरूरच्या बाजाराबद्दल माहिती देतील. आणि त्यांनी त्या बाजार समितीने जो नवीन बाजार चालू केला आहे पाबळचा, त्या बाजाराबद्दल सुद्धा सर माहिती देतील. नमस्कार, मी प्रशांत डमडेरे, शिरूर बाजार समितीचा सेवक. बाजार समितीचे प्रशासक साहेब अरुण साकोरे, सचिव अनिल डोकले साहेब व सहाय्यक सचिव अनिल डमडेरे यांनी बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून येथील ग्रामस्थांचा म्हणा किंवा इतर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा जनावर बाजार सुरू करण्याचा जो निर्णय होता तो निर्णय आमच्या प्रशासकांनी, डोकले साहेबांनी, अनिल डमडेरे साहेबांनी हा 5 फेब्रुवारी 2000 पासून सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आपण या बाजार समितीत हे द्यावं, सहकार्य करावं. आपला तरी सर्वांनी या ठिकाणी खरेदी व विक्रीसाठी उपस्थित राहावे हे आपण सर्वांना बाजार समितीच्या वतीनं जाहीर आवाहन करीत आहोत. बाजार समितीत आपणास जनावर बाजारासाठी झाडांसह स्वतंत्र प्रशस्त जागा, शौचालयाची सोय, शेतकऱ्यांना बसण्यासाठी शेड, शेतकरी खरेदीदार यांच्यासाठी शेतकरी भवन, संरक्षणासाठी चारही बाजूनी बाजार समितीच्या आवारात CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण यार्डला वॉल कंपाऊंड आहे. शिक्रापूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर व खेडपासून 25 किलोमीटर अंतरावर असणारं पाबळ हे बाजार आपण नवीन
5 फेब्रुवारी 2000 पासून सुरू करीत आहोत. तरी मी आपला पुन्हा एकदा बाजार समितीच्या वतीने आपणाला आव्हान करतोय की आपण सर्व खरेदीदार, व्यापारी, शेतकरी, त्याचबरोबर इतरही कोणी बाजार घटक असतील त्यांनी बाजारास आपला माल खरेदी विक्रीसाठी घेऊन यावा असे मी आपणास पुन्हा एकदा आवाहन करतो. धन्यवाद. ठीक आहे सर. आणि सर आता हा जो शिरूरचा बाजार आहे तळेगाव डमडेरेचा, या बाजारामध्ये साधारणतः आवक किती होती? या बाजारात दर सोमवारी 1,500च्या पुढे 2,000पर्यंत किंवा यात्रा वगैरे काय गावकाची यात्रा किंवा इतर सणवार, दिवाळी 2,000, 2,500, 3,000पर्यंत आवक असते. ओके. आणि कोंबड्यांची आवक किती होतात? कोंबड्यांची आवक त्याच प्रमाणात कोंबड्या 1,000-1,500च्या आसपास येतात. ओके. दर आज सोमवारी. शेळ्यांचे दर वगैरे कसे राहतात या बाजारामध्ये? शेळी जाती साधारण 11,000 ते 17,000, ओके. साधारणतः 1,000च्या पुढे शेळ्या असतात. हां. 17,000, 18,000 शेळ्या असतात. ओके. आणि मेंढ्यांचे वगैरे दर? मेंढी 4,000पासून 7,000, 8,000 जसं असं वजन केलं जातं. जे ओके. व्यापाऱ्यांना आणि या बाजारामध्ये व्यापारी आणि शेतकरी जास्त राहतात ना? व्यापारी. म्हणजे शेतकरी माल जास्त राहतो. शेतकरी माल जास्त आहे, व्यापारी माल कमी येतो. तर बहुतेक पारनेर तालुका, दौंड तालुका, श्रीगोंदा तालुका, आमचा शिरूर तालुका या भागातून सर्व शेतकरी आपला माल विक्रीसाठी इथे घेऊन येतात. ओके. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती. धन्यवाद. मित्रांनो, आज आलो आपण शिरूरच्या बाजारामध्ये आणि शेळ्या पाहू शकाल. पाळीव शेळ्यांमध्ये भरपूर शेळ्या आहेत. शिरूर तळेगाव डमडेरेचा बाजार आहे हा. बाजाराचं लोकेशन आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. शेळ्या पाहू शकाल. जास्त करून उस्मानाबादी आणि गावरान शेळ्या या बाजारात विक्रीसाठी येतात. भरपूर आहे पाहू शकाल. आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा माल जास्त आहे बघा, पाहू शकाल. हे सगळे इकडे पाळीव शेळ्या आहेत आणि पुढं मेंढ्या आणि पिल्लंसुद्धा या बाजारात विक्रीसाठी येतात. शेळ्या पाहू शकाल. ही जी गर्दी पाहतोय आपण, ही सगळी शेळ्या खरेदी करायला गर्दी झालेली आहे, पाळीव शेळ्या. कारण इकडच्या बाजारामध्ये थोड्या मोठ्या मापाच्या पण शेळ्या बऱ्यापैकी येतात ते बघा, पाहू शकाल. पिल्लावाले शेळ्या आणि गाभण शेळ्या जास्त राहतात. ते उस्मानाबादी काठेवाडी शेळ्या पाहू शकाल. आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे इकडे, पाहू शकाल. दादा काय किंमत सांगता याची? हा, खाली काय आहे? पाठ आहे का? पाठीची बघा 13,500 रुपये किंमत सांगतात ते. बरेच शेळ्या आहेत तिकडे, पाहू शकाल. आणि मोठ्या मोठ्या मापाचे बोकडसुद्धा आहेत, पाहू शकाल. आपण इकडे पण मोठा बोकड आहे बघा. दादा याची काही किंमत सांगते? किंमत काय सांगते? किती? 18,000. आणि किती दातावर आहे? 4 दातावर. 18,000 रुपये किंमत सांगते. 4 दातावर आहे बघा. कोणतं काठेवाडीमध्ये आहे का? काठवाडीचं. ओके, काठेवाडीचं आहे बघा. ठीक आहे दादा. 18,000. इकडे पण मोठ्या मापाची शेळी आहे. कोणती शेळी आहे? गावरांमध्ये आहे का? किती वेळा त्याची असतात? दुसरे तिसरे त्याचे. आणि किंमत काय सांगतो दादा? 15,000 रुपये. 15,000. आता खाटी आहे का गाभण? खाटी आहे, पिल्लं विकलेली आहेत. पिल्लं विकलेली आहे. 15,000 किंमत सांगतो ते. भरपूर शेळ्या आहेत अशा मोठ्या मोठ्या मापाच्या, पाहू शकाल. आणि बोकड पण आहेत. एवढं घातलंय दादा कार्टांची काही किंमत सांगते? साधी नाही. किंमत काय सांगते? 10,500. 10,500. पाट एक बोकड आहेत. पाठी पाटी आहेत का? 10,500.
ठीक आहे दादा. आणि किती दिवसाचे असते हे? 7 ते 8 महिने. 7 ते 8 महिने. आणि मेंढ्या सुद्धा बऱ्याच आहेत बघा. लांबकानी बोकड बघा. मेंढ्या पण भरपूर आहेत. भरपूर माल आलेल्या बाजारामध्ये पाहू शकाल. बाबा मेंढ्यांचं काय किंमत सांगते? हा काय किंमत सांगते? द्यायची का? हा 12. 12,000. एक बकरा आपलं घेता. 12,000 रुपये किंमत सांगते. आणि कुठून आले होते तुम्ही? हा कुठून आले? ह्याच्यावर शिरसगावात. कुठून? शिरसगाव. शिरसगाववर. 12,000 रुपये किंमत. ठीक. भरपूर माल आहे बघा. दादा कुठून आले तुम्ही? आम्ही वांगदरी काष्टीवरून. आता हे मेंढे आणले ते कोणते आहेत? इजापुरी दोन्ही गावरण हे दोन इजापुरी आहेत. गावरान. काय किंमत सांगताय? यांचे 12,000 आणि यांचे 13 जोडीचे ना? आणि वजन किती असेल यांचं अंदाजे? वजन एक 10-12 किलो पडत. 10-12 गावरान आणि विजापूर. ठीक आहे दादा. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजारभाव चालू आहे बघा. आणि माल भरपूर आहे. शेळ्यांपेक्षा जो माल आहे तो मेंढ्यांचा भरपूर येतो. दादा हिची काय किंमत सांगतो? किंमत काय सांगते याची होय? हां 18,000. 18,000. आता गाभण आहे का? हा 1-1.5 महिन्याची गाव. सोजत क्रॉसमध्ये बघा. ठीक आहे दादा. फोन करून विचार बरं मग. बाकीच्या मेंढ्या तुम्ही इकडे पाहू शकाल. मेंढ्यांचे कळप वगैरे आहेत पूर्ण. मोठे मेंढे पण भरपूर आहेत. दादा एक मिनिट. मेंढ्या बघा. कोंबडी पण घ्यायचं आपल्याला. दादा तुमचे आहेत काय? तुमचे आहेत? व्हिडिओ घेतोय. कुठून आले होते तुम्ही? कुठून आले? हेच सांग बोल. ह्याची सांग बरं. बरोबर ते जाऊ द्या. किंमत नाही तू हेच सांग बोल. ते बरोबर सांगितलं. कुठून आणले होते दादा? कोंदेवाडी. आता हे जे मेंढे आणले होते काही कोणते? त्या इजापुरी. ओके. काय किंमत सांगताय? त्याची 10,000. 10,000. आणि किती दिवसाचे असते? त्या 4 महिन्याच्या. 4 महिन्याचे. 10,000 रुपये किंमत सांगता. आणि नर एक मागे नरे. आणि अंदाजे वजन किती असतं? ते नाही सांगता. बाजार कसा आहे आजचा? आजचा बाजार चांगला आहे. दर वगैरे कसे आहेत म्हणजे? नाही दर चांगले आहेत ना? पाऊस इकडं खालच्या बाजून जे आहेत ते पूर्ण मेंढ्याचे बघा. आणि शेळ्यांची कर्ड पण आहेत बघा. कार्डांची काय किंमत सांगते? 5.5. किती? 5.5. 5.5. 5,500 रुपयांनी किंमत सांगते ते. 2-3 महिन्याची गर्दी आहे. आणि बाजारामध्ये माल येतोय बऱ्यापैकी. आपल्याला शोधून घ्यावं लागतं. जर खरेदी करायचं असेल आपल्याला तर माल शोधून खरेदी करावा लागेल.
सगळ्या साईजमध्ये आणि भरपूर करडे वगैरे येतात ते बाजारात तिकडे पण. दादा यांची काही किंमत सांगते? किंमत काय सांगते? किंमत आम्ही ह्याची 7,000 रुपये सांगतो. 7,000. हे कोणत्या याच्यामध्ये आहे? हे गावरानच आहे. गावरानच आहे. हो कलर हे गावरान बकरे. ओके. आणि ही पलीकडची तुमच्या हातात हे पण गावरान बकरे. त्यांची काय किंमत सांगते? ते पण 7,000 मी सांगतो. 7,000. आणि वय किती असेल यांचं? वय यांचं 4 ते 5 महिन्याचे बकरे. 4 ते 5 महिने. पाच बोकडे कसे आहेत? फार बोकडे सगळी बोकडे आहेत. पाळण्यासाठी चांगले आहेत. हो उत्तम दर्जाचे बकरे ते. आपल्याकडे दर शनिवारी बकरं हे असतात का? हो. सॉरी, दर सोमवारी बकरं असतात ते. हो आपला मोबाईल नंबर भेटेल का? हो घ्या की. सांगा. 92 26 15 70 56. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांच्याकडे पाहू शकाल अशा याच्यामध्ये बोकड असतात ते हो जे आणि एक पाळण्यासाठी. नंबर जाते. ओके. बोकड पालन करण्यासाठी एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहेत बघा. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना कॉल करून. आणि हे बकरे त्यांना नक्की वजनदार आहे. call करा. वजनाला वजन वाढीस किती असेल यांचं अंदाजे? हे वजन अंदाजे तरी 10 किलो असतील. 10 किलो. हो आणि वाढीस बकरे वाढीस आहे लगेच. ओके. वाढीला लागलेले आहेत बघा, पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये आहेत. बकऱ्यानं थोडा चारा खाल्ला तरी अंगाला लागते बघा. ओके. आपण दर सोमवारी बाजारात असतो. दर सोमवारी शनिवारी बाजारात असतात. शनिवारी कुठे असतात? शिरूरला असतात. शिरूर. कोणाला लागले तर फोन करून येऊ शकतात. हो ठीक आहे, चालेल. तर पाहू शकाल अशा प्रकारे बोकडे. कमी झाला असेल. इकडं पण आहेत बघा. सगळी करडे आहे का? बोकडेचे. काय किंमत सांगते? 6,000 सांगतो. 6,000. आणि वय किती आहे यांचं? वय 3 3.5 महिन्याचे आहे. 3.5 महिने. सगळे बोकड आहेत आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत बघा. बोकड पालन करतात त्यांच्यासाठी. आणि गावरांमध्येच आहे ना? गावरान काय बिट्टलचे 2 हे बिट्टल आहे. विठ्ठल क्रॉसमध्ये आहेत. क्रॉसमध्ये गावरान मॉडेलचे. नंबर सांगा ना. 84 32 33 हां 78 25. ओके. तर त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतात आणि आपण दर सोमवारी बाजारात असता का? हां जर कोणाला हवे असतील तर एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा. धन्यवाद. ठीक आहे. इकडे पण आहेत बघा करडे. मेंढ्यांची पण करडे आहे बघा. दादा तुमचे आहेत काही करडे? आता ही मेंढ्यांची करडे यांची काही किंमत सांगते? आता ह्याची किंमत 4,000 5,000. ओके. नर मादी आहे कशी आहेत? नर काय माझ्यात काय पाच बोकडे. बरोबर. नर होय आपण दर सोमवारी बाजारात आहे का? हां कर सोमवार. आणि आपल्याकडे करडेच असतात ते. हां कर. ओके. तर मित्रांनो हे जे दादा आहेत ते दर सोमवारी बाजारात असतात आणि त्यांच्याकडे पाहू शकाल त्यांच्याकडे अशा प्रकारे ही करडं असतं ते पाहू शकाल. करडं एकदम क्वालिटीमध्ये आहेत बघा. जे बोकड पालन सुरुवात करतात ते शेळी पालन करतात ज्यांना करडं हवे असतील तर बाजारामध्ये त्यांनी अशा प्रकारे जाळी लावून करडे ठेवलेले असतात ते पाहू शकाल. जे पाळायचे पाळण्यासाठी. जे पाळायला येणार आहे ते पाळायला येते. बरोबर. संध्याकाळी 8 होईल लगेच. चालेल. प्रत्येक हां. एक वाला झालं काय व्हिडिओ लावताय? बर लावा लावा. हो. पाहू शकाल इकडं पण बघा शेळ्यांची गर्दीची खरेदी करून ठेवलेली आहे. आणि इकडं बोकड बघा. कोणते बोकड? बोकड ही पुढे काय चाललंय बघ. गोटा जातीची काटेवाडी वागतोय तो. काटेवाडी. हां काटेवाडी. किती जातावर आहे? 2 जाते सर. आणि किंमत काय सांगते? 30,000 रुपये. 30,000. नाही बाबा 55 सांगतोय. 30-35 ला मागतात त्याला. मालिकेमध्ये घ्या ना दोघांना. आहे ना? अक्काला घ्या अक्काला. मालिकेमध्ये घ्या. हे कशामुळे घेतोय आम्ही माहिती का तुम्हाला? हा. हे घेऊन
ही बहीण हा. आहे बघा, हे कानातलं हे गळ्यातलं हे नवळ नफ्यात आहेत बरोबर. ते फक्त धरायला येते इथं नुसते धरायला घरी गेले की त्याला 1000 द्यावा लागतात 15 दिवसात कानातले केले 15 दिवसात बहिणी याची काही किंमत सांगते खरी? ह्याची लास्ट किंमत 42 सांगतोय हां 30-35 पर्यंत आमची अपेक्षा आहे ओके. आणि किती दातावर येतो? 2 दात सर हो 2 दात बच्चे आणि वजन किती असेल अंदाजे? वजन आहे 65 किलो आणि याचे काय सांगताय? याचे सांगतोय 25,000 रुपये नाही 22 पर्यंत द्यायचा तो 22. आजच आहे तो शेवटी आपल्याला 20 तरी आले पाहिजे बरोबर. परवडते त्याला 12 महिने आपल्याकडे दर सोमवारी बोकड. सोमवारी मोबाईल नंबर सांगा ना. 95 सोमवारी तळेगाव मंगळवार राशीन रविवारी बिगवून काय नाही प्रत्येक बाजारात असतो घ्या नंबर 95 52 75 40 21 माझा 95 031 90 787. तर पाहू शकाल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिले आणि जर सोमवारी बोकड असतात त्यांच्याकडे. कधी प्याला भेटतो ठीक आहे दादा. एकदम क्वालिटीमध्ये बोकड येते. ठीक आहे. तो उभा राहिला तो उभा आहे. त्याची काय किंमत सांगते? तो आपला त्याची काय किंमत सांगते? त्याची 35,000 काय झालं पाहू शकाल हा एक बोकड आहे. याची 35,000 रुपये किंमत सांगते तो. सांगण्याची किंमत वेगळी असते पाहू शकाल. आणि इकडं पण शेळ्या आहेत बघा. शेळ्या आणि करडं. इकडं पण करडं आहे. या बाजारामध्ये करडं भरपूर येतात ते. ज्या खाली झालेल्या मेंढ्या आहेत त्या सुद्धा येतात या बाजारात पाहू शकता. बघा 2 बालिंग दादा पिल्लांची काही किंमत सांगताय? बघा ना काय किंमत सांगताय? 4,000 4,000. नर मादे कसे आहेत? माझे मादे. आणि किती दिवसाचे आहे ते? 8 दिवसाचे 8 दिवसाचे. पिल्लं सुद्धा येतात. पिल्लं सुद्धा येतात ते बाजारात पाहू शकता. दादा हे सगळे बोकड आहेत का? काय किंमत सांगताय? 6,000. आणि किती महिन्याचे असतील? 2.5 महिने 2.5-3 महिने 2.5 ठीक आहे दादा. काही बोललं नाही तुम्ही तो फोटो काढून घेतला काय काही बोललं नाही शेडू काढणं सोडणार आहे बाबा बाजार कसं काय असं आहे बाबा तुला काय मी म्हणलं काहीतरी पैसे घ्यायचे व्हिडिओ काढतोय मी. तू घरी गिराक येणार तू नंबर सांग त्याला सांगतो नंबर तुला स्पोर्ट दिले देवानी. व्हिडिओ काढतो युट्यूबला. हो युट्यूब हे काही नर मादी आहे काही? इनर आणि ही माझी काय किंमत सांगताय? तुमचे 7,000 7,000. आणि किती महिन्याची? 1.5 महिन्याचे 1.5 महिने 7,000 सांगताय. काही कमी जास्त होते ना? होईल ना आधार कार्ड होईल मेंढ्या पण बघा. आणि बोकड सुद्धा फार्म लाईफ पाहू शकाल. इकडनं इकडं पण पाहू शकाल. पहाटे ह्या बोकडं पाळायला ह्या बोकडं काय किंमत सांगता यांची? सांगाय 4.5 4.5. आणि किती महिन्याचे आहे ते? हे 2-2.5 महिने आहेत 4,500 रुपये सांगायले. काही कमी जास्त होतील ना बाजारात आले? होते ना आणि तुमच्याकडे जर सोमवारी बोकडच असतात का? बोकड पाठी शेळ्या असतात ओके. आपला मोबाईल नंबर भेटेल का? हा सांगा. 97 30 72 56 69. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्याच्याकडे दर सोमवारी बोकडच असतात पाहू शकतो. ठीक आहे दादा. इकडं मोठ्या साईजचे पण बोकड आहेत. व्हिडिओ काढ युट्यूबला. हा बोल ना किंमत सांग का मी मुद्दाम हा चालू आहे का काढून दात काढ बाहेर. अरे हे 25,000 रुपये किंमत आहे मग का बोल ना एवढ्यापर्यंत आहे कितीपर्यंत घ्यायचं? कोणतं बोकड आहे? कोणचं सांग जात कोणची आहे पाहून
जात मला नाही ही जे आहे ते ह्याचे असते काय म्हणतात ते बिट्टलचे नाही विठ्ठल नाही ही दुसरी जात गावरान जात असं गावरांमध्ये बाबा काय किंमत सांगता याची? सांगितलं बस 25,000 22,000 काही मागणी वगैरे झाली का? झाली ना कितीपर्यंत? 16 पर्यंत 16 पर्यंत. लय कमी मागितलं त्याच्या याच्यानुसार घ्यायला पाहिजे ना. आणि किती दातावर आहे? दात होईल दात 6 दाती 6 दात. 50 किलोच्या पुढं वजन असेल एकदम फुल साईज मध्ये बोकडे आणि बाकीचे पण तुम्ही पाहू शकाल. दादा मेंढ्यांची काही किंमत सांगताय? मी घेतल्यात बाबाजी घेतल्यात का? हा घरी पाळण्यासाठी. हा कुठून आले होते तुम्ही? अष्टापूर अष्टापूरवरनं. कसे घेतले या? हे 12,500 जोड घेतली नर मादी आहे का? दोन्ही नरे दोन्ही नर आहे. 12,500 रुपयाला दोन घेतले बघा. आपल्या घरी काही मेंढ्या आहेत का आधीपासून? शेळे शेळ्या आहेत का? हा काही 2-4 मेंढे बी हा चालतंय दादा. हा काय व्हिडिओ केलं काय हा व्हिडिओ केला. चालतंय तर पाळण्यासाठी पण बरेच जण घ्यायला येतात बघा. आणि बोकड तुम्ही पाहू शकाल. दादा याची काही किंमत सांगताय? 12,000. किती 2 दातावर आहे का? 12,000 बाकीचे पण इकडे तुम्ही पाहू शकाल. शेळ्या बोकड आणि मोठे बोकड पण येतात बघा इकडे. मोठ्या साईजचे बोकड आहेत बघा. विठ्ठल क्रॉसमध्ये आहे बघा. विठ्ठल क्रॉसचा बोकड आहे. बरेच जणांनी खरेदी करून आपल्या घरी पाळण्यासाठी वगैरे घेऊन जातात तेव्हा. आणि जसं शेळ्यांचा बाजार आहे त्याप्रमाणे तिकडे कोंबड्यांचा बाजार सुद्धा मोठा भरतो. तेव्हा कोंबड्यांचा बाजार इकडे गेटवरच असतोय. बाबा काय किंमत सांगते कोंबड्यांची? 1600 जोडी 1600 रुपयाला जोडी. सेम बाजार रेट सेमच आहे. मावशी कोंबड्यांची काही किंमत सांगताय? 700 रुपयाला. अंड्यावरचे आहे का? 700 रुपयाला. ठीक आहे. भरपूर माल येतो कोंबड्यांचा पण. आणि जे आपल्या इकडे दर आहेत सेम तेच दर आहेत इकडे पण. इकडं कोकरेलमधले पण पक्षी आलेले आहेत. काय किंमत? 300 रुपये. आपलं काय फार्म आहे का? भरपूर माल येतोय बघा. गावरांचा पण माल आहे बघा. घरगुती माल जास्त आहे. बाबा तुमचे आहेत काय? हो काय किंमत सांगते? 2,000 घ्यायची. काय कोंबडा आहे? हा कोंबडा 500 रुपयाला. कुठून आले होते तुम्ही? आम्ही निमगाव मारून निमगावर पाहू शकाल. काय ते व्हिडिओ बाजाराचा पाहू शकाल. गावरांमध्ये आहेत. गावरानच आहे अहो. दिसते ती गावरान. ओरिजिनल गावरान ओरिजिनल गावरान आहे ते काय अर्धा असले ते वेगळं आहे. काय किंमत सांगताय? 1600 म्हणतोय 800. ओके. पण काय निदान 1,500 तरी गेलं पाहिजे. मागितलं की नाही? 1400 पण त्याच्यावर नाही मागितलं.
आणि कुठून आले होते तुम्ही? टाकळी भीमा गोलपाडी. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे. ठीक आहे ताई. बाकीचा पण माल तुम्ही इकडे पाहू शकाल. तुमचं आहे का? काय किंमत सांगताय? काय ह्याची किंमत काय आता सांगू त्याची 1000 रुपये सांगितले. आता कितीपर्यंत मागितलं? 700 मागितलाय. 2.5 किलोच्या पुढं असेल. 3 किलो आहे. हां तुम्हाला घ्यायचं आहे? माझ्याकडे लई आहे. व्हिडिओ पण येतात ते. आज काय कोंबड्याचे कोंबडा आहे, कोंबडी आहे आज. कोंबड्याचे काय सांगताय? त्याचे 700 रुपये सांगितले. ओके. आणि कोंबड्या? त्याचे 300 रुपये. ओके. अंड्यावरचे आहेत का? नाही, थोड्या बारीक आहेत. बारीक आहेत का? पाहू शकाल. आणि दादा असतात ते चाकण मार्केटला पण असतात तिथे. आणि बदक असतात त्यांच्याकडे. हो. बदक आणि टर्की बदक. टर्की बदक आणि एक्झॉटिक मध्ये पण कोंबड्या असतात ते दादांकडे. जर हवे असतील तर त्यांना एकदा नक्की भेट द्या. चाकणचे तुम्ही बाजार. कोणते बाजार करता? चाकण करतो, तळेगाव ढमढरे, वाघोली, पुन्हा सुरूरला वडीला असतात. ओके. म्हणजे हे सगळे बाजार सगळे बाजार. यवतला असतो. ओके. आणि एकदम क्वालिटीमध्ये कोंबड्या Quality. असतात मित्रांनो. पाहू शकाल. तुम्हाला खरी किंमत त्यांना एकदा नक्की 700 रुपयांनी कोंबडा देतो आपण. ठीक आहे दादा, धन्यवाद.